आज जे शिकले ना ते कुठल्याच क्लासमध्ये कुठल्याच आर्टिकलमध्ये मिळणार नाही. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू डे ऑफ इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 16व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण आपली कंप्लीट CI/CD पाईपलाईन रन करत होतो आणि काही स्टेप्स सक्सेस झाल्या होत्या, पण लास्ट डिप्लॉयमेंट स्टेप फेल झाली होती. आणि आज आपण तो इश्यू स्पॉट करून फिक्स करणार आहोत. काल मी 4-5 तास एकाच प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधत होते. आर्टिकल्स वाचले, कम्युनिटी पोस्ट पाहिले, एक्झाम्पल्स पाहिले, पण काही सोल्युशन मिळत नव्हतं. मग ठरवलं की गोंधळ नको, आज शांत मनाने फ्रेश सुरुवात करू. पुन्हा वन्स लॉग्स चेक केले, प्रत्येक लाईन डिटेलमध्ये पाहिली आणि अखेर लक्षात आलं या स्टेपमध्ये माझा कोड पूल होतच नव्हता, जो की आपण फर्स्ट स्टेपमध्ये सक्सेसफुली केलं होतं. मग मला वाटलं चला कॉन्फिगरेशन पुन्हा तपासूया. आणि तपासता मला कळलं मी ज्या ब्रँचला कॉल करत होते त्यात चक्क स्पेलिंग मिस्टेक होती. अशा छोट्या स्पेलिंग मिस्टेकमुळे कोड पूल झाला नाही, डिप्लॉयमेंट चालली नाही आणि संपूर्ण पाईपलाईन फेल होत होती. मग आज मला एक मोठं शिकायला मिळालं. कधी इश्यू खूप छोटा असतो, पण आपलं लक्ष मोठ्या गोष्टीवर जातं आणि आपण त्या छोट्या डिटेल्सकडे पाहतच नाही. इश्यू सापडल्यानंतर मी पाईपलाईन पुन्हा रन केली आणि हो, टेन्शन होत होतं यावेळी सक्सेस होईल का, पण यस, फायनली माझी फर्स्ट CI/CD पाईपलाईन पूर्णपणे सक्सेस झाली. आणि जे शिकले ना ते कुठल्याच क्लासमध्ये कुठल्याच आर्टिकलमध्ये मिळणार नाही. हे फक्त प्रॅक्टिस, मिस्टेक आणि स्वतः डिबगिंग केल्यावरच शिकता येईल. असा गेला आजचा दिवस, थोडा शॉकिंग, थोडा खडतर, पण शेवटी खूपच आनंद देऊन. तर भेटूया उद्या नवीन टॉपिक आणि नवीन लर्निंग सोबत. अजून एक पाऊल डे ऑफ इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डे ऑफ जर्नी, बेरोजगार मुलगी डे ऑफ इंजिनियर.